मी पंढरीनाथ आबा आव्हाड बोलत आहे. व्हिडिओ अवश्य पहा, ऐका आणि नंतर सबस्क्राईब करा. एक दोन दिवसापूर्वी एक परिवार, एक कुटुंब, पती पत्नी मला भेटले. काय चाललं आबा? म्हणलं काय व्यवस्थित. तुमचं काय चाललं? आम्ही सुखी आहोत, अगदी आनंदी आहोत. मग अडचण काय? अडचण काय करावा? काय करावा हा शब्द त्यांनी उच्चारताना दीर्घ श्वासातून उच्चारला. काय करावा? अरे हो, सांगा, अवश्य बोला. आम्हाला काही उणीव नाही, भरपूर काही पैसा आहे, पेमेंट खूप आहे, घरदार बंगला म्हणतो आपण, शेती, सर्व काही मुबलक आहे, गाड्या गोड्या. मग अडचण काय? अडचण गेल्या 3 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं. मुलगी संसारात रममाण होईल, आनंदी राहील, ह्या अनुषंगाने लग्न अगदी जबरदस्त केलं. खूप खर्च केला. तिच्याही घरी चांगलं आहे, तिचं चांगलं झालं नाही असं नाही, असं त्यावेळी वाटलं. म्हणलं मग आता काय झालं? तिच्या पतीचंही, सासूचं, या आमच्या लेकीचं म्हणजे तिच्या ह्या सुनाचं, सासऱ्याचं अजिबात गुणसूत्र जमत नाही. न जमायला काय अडचण आहे? ती म्हणते सासूची वागणूक अशी, सासऱ्याची तशी, माझा नवरा त्यांचंच ऐकतो, मला किंमत देत नाही. ती कुठे आहे? ती आमच्या जवळ आहे. किती दिवसापासून? बरेच दिवसापासून. बरेच म्हणजे किती? वर्षी 1.5 वर्ष झालं. रामकृष्ण. आता कुठे? आता तिला प्लॉट घेऊन दिलाय असं म्हणल्यापेक्षा आमचं स्वतःचं घर आहे. 2-3 ठिकाणी घरं आहेत आमची चांगल्यापैकी. ती तिथे राहते, उद्योग व्यवसाय करते, साधारण नोकरी, सासू सासऱ्यांपासून अलिप्त आहे. तुमच्याकडे येणं जाणं असतं तिचं, रडते कडते. त्याचे विपरीत परिणाम काय झाले? त्याचे परिणाम तिच्या वडिलांची तब्येत बिघडलेली. ते ड्युटीवर क्लासहून अधिकारी आहेत. सतत बीपी वाढतो, सतत लो होतो, कधी डायबिटीज होतो. चिंताग्रस्त झाले. आपण समाजामध्ये वावरत असताना आज क्लासहून अधिकारी म्हणून आपण वावरतो, मुलीच्या बाबतीत असं काय घडतं? आमची मुलगी तिच्या सासू सासऱ्याची, नणंद भाऊजाई, पतीचे काय चुका आहे ते आम्हाला सांगते. तुम्ही त्यांच्याकडे कधी गेले का? त्यांना विचारपूस केली का? नाही. का नाही केली? तुमच्या मुलीचं चुकतं का त्यांचं चुकतं याचं तुम्ही निरसन केलं का? आमची मुलगी तशी चुकणारी नाही. हेच पहिलं तुमचं चुकलं आहे. आमची मुलगी चुकत नाही हे वाक्य तुमच्या मुखातून आलं, ही पहिली चूक तुमची आहे. तिचं लहानपण कसं गेलं? तिचं लहानपण मजेशीर गेलं. तिला काही उणीव अजिबात पडू दिली नाही, अजिबात नाही. जशी राहते, जे पाहिजे ते सगळं काही देता आले, हो देता आले. चांगली शिकलेली, डबल ग्रॅज्युएट. तिच्या मनाप्रमाणे वावरत आहे. लग्न केलं. मुलाचा स्वभाव चांगला आहे, पण तोही बिथडून जातो. कशामुळं? हिचा आणि त्याचंही जमत नाही. मग हिला काय म्हणायचं? हिला संसार करायचा आहे ना? हो. मग काय म्हणते काय? आपण कुठेतरी रूम घेऊन बाजूला राहू. आपण बाजूला राहू हा विषय लग्न झालेल्या आणि शिकलेल्या आणि नोकरी करणाऱ्या मुलींच्या बाबतीत 70-80% झालेला आहे. हाच मूळ प्रश्न सगळीकडे भेडसावतोय. मग त्या सासू सासऱ्यांनी काय करायचं? त्यांना शेती आहे,
त्यांचं वय 65-70च्या पुढे गेले ते. मग त्यांनी शेती करायला जायची. मुलं किती? हा एकटाच मुलगा आहे. मग मुलाचं काय म्हणणं आहे? मुलाचं म्हणणं आईवडिलांना सोडून मी रूम घेऊ शकत नाही. बरोबर आहे, साहजिक आहे. मुलगी कुठे आहे आता? मुलगी आमच्याकडेच आहे. मग तिची आणि माझी भेट घालून द्या, चालेल, काय हरकत नाही. तुम्ही तिकडे येणार, मी तिकडे नाही येणार, पण मी अमुक गावाला आहे. अहो मग या ना, मी तिथेच असतो. बरं, काय हरकत नाही. भेट झाली 2 दिवसानंतर. मुलगी समोर आली, आई वडील बसलेले होते. तिला मी म्हटलं, तू कितवी शिकली? म्हणे मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाले. वा, सर्व्हिस करते? हो, सर्व्हिस करते. तुझी इच्छाशक्ती काय? काही नाही, मला सगळं काही अनुकूल आहे, पण माझ्याही मनासारखं काही झालं पाहिजे का नको? तिचा आवाज थोडा वाढला. ही वाक्य बोलता बोलता, तुझ्या मनासारखं काय व्हायला पाहिजे? वेगळं राहावं. ते म्हातारा म्हातारी, त्यांना पेन्शन येतं, त्यांनी त्यांचं खावं पिवं मजेशीर राहावं. आम्हाला का उगाच आमच्या संसारामध्ये अडथळा? म्हणलो, काय अडथळा देतात? ते काही कसेही राहतात, कधी उठतात, कधी आपलं मन मानत तसं. आणि हे असं असावं, ते तसं असावं, डोक्यावर पदर असावा, हा ड्रेस असा नसावा, समाजामध्ये वावरताना. अरे हे सर्व काही खुलं आहेत. आम्हाला काही आशा आहे, अपेक्षा आहे, समाजामध्ये वावरायचं, हिंडायचं, फिरायचं, खायचं प्यायचं, मजा करायची. माझ्या जीवनात तरी काय आहे? असं ती मुलगी बोलत होती माझ्यासमोर याच आवाजामध्ये. जीवनात आहे तरी काय? मजा आजा, खाणं पिणं, मग हे नाही, मग काय नुसतंच काय जगायचं म्हणून जगायचं का? असं ती बोलत होती. म्हणून तुझे मिस्टर काय म्हणतात? माझे मिस्टर काय म्हणणार आहे? त्यांनी माझ्या शब्दाच्या पुढे जर जायचं ठरलं तर मग आई वडील सांभाळावे. मी नाही जात आता. मी 1-1.5 वर्षापासून तोंड सुद्धा पाहत नाही. मग तुझी इच्छा, तुला म्हणायचं काय? तुला संसार करायचा नाही? हो, संसार करायचा आहे. मग वर्ष 1.5 वर्षापासून तुला जर सासर माहीत नाही, त्या व्यक्तीच्या मनामध्ये विचार येतो दुसरा नाही, लग्नाचा वगैरे नाही, जाहीर फारकतीचा नाही. तो म्हणतो येऊन जा, पण इथेच थांब. तुला काय अडचण आहे झाली? हे बघ, लक्षात येत आहे. आई वडील कितीही श्रीमंत असले, त्यांची संस्कृती, आचार विचार हे त्यांना साजेसं असतं की नसतं तो भाग वेगळा. पण लक्षात घे, आपण मुलीच्या जातीने त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये जी काही कलटणी मिळत असते आणि ज्या पद्धतीची मिळते त्याच्याशी निगडीत राहावं लागतं, मिळतं जुळतं व्हावं लागतं, त्याशिवाय संसार होत नाही. तू जर म्हटली मी माझ्या पद्धतीनं, त्यांनी माझं ऐकावं, ते ऐकू शकत नाही. त्यांनी ऐकावं असं जर तुला वाटत असेल तर तू काही गोष्टी ऐकल्या पाहिजे. मी काही गोष्टी ऐकल्या पाहिजे, तू असं ऐकलं पाहिजे की तू त्यांना हळूहळू अट्रॅक्शन, तुझं काहीतरी एक व्यक्तिमत्वाचा ठसा तिथं त्या घरात उमठव. एक स्वरूपमान होय, रममान होय. ते सासू सासरे तुझ्या आई वडिलांसारखे, तू त्यांना समजून घे. ते जुन्या विचाराचे आहे असं समजू नको. जुने विचार खूप चांगले आहेत. त्यांना सकाळी उठायची सवय आहे, उठू दे. त्यांच्या पद्धतीनं वावरतात, वावरू दे. ते म्हणतात असे कपडे घाल, त्यांच्यासमोर तू तसे कपडे घातले तर त्या घराची संस्कृती आहे, काही फरक पडणार नाही. ते जर म्हणले डोईवर पदर, तू साडी नसेल वापरीत, ओढणी वापरत असेल तर ती ओढणी डोईवर ठराविक वेळी घ्यायला काय अडचण नाही. तुझा मिस्टर आणि तुला जर त्या ठिकाणी त्यांच्यापासून अलिप्त राहू नये असे तुझ्या पतीला वाटते ना, मग तुम्ही सेपरेट रूम मध्ये बैठकीमध्ये बसू शकता, बोलू शकता, गप्पा मारू शकता. तुमच्या सासू सासऱ्यांना तुमच्याजवळ जर भरपूर पैसे असतील तर एक रूम स्पेशल त्यांच्यासाठी तुम्ही असेल तर तिथं त्यांना विराजमान होऊ देऊ शकता. खाताना पिताना ते एकत्र येतं किंवा येऊ नये असं तुला वाटत असेल तर त्यांची जेवणं खावणं जे आहे ते झाल्यानंतर तुम्ही जेवणं करा. त्यांच्या बैठकीत तुला जायचे नसेल, जाऊ वाटलं तर जा, नाही ते जाऊ नको. पण तू जर सकाळी जर देवदर्पण करीत गेली, थोडी पूजा अर्चा सांभाळत गेली, संप्रदाय जर स्वीकारला, माळकरी जर झाली तर तुझे हे जे विचार आहे हे आपोआप दूर होतील. जर तरच्या भाषेमध्ये तू जर गरीब असती तर, तुझे आई वडील गरीब असते तर, तुझे सासू सासरे गरीब असते तर, तुला स्वतःचा बंगला नसता तर,
तू जर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेली नसती तर तुझ्या पतीने जर तुला जाहीर फारकत आतापर्यंत दिली असती, नोटीस पाठवल्या असत्या तर काय झालं असतं? तुझी जी हुशारी आहे, तू कितीही विद्वान असली, कितीही जरी साम्राज्याची धनी असली, तू कितीही जरी पेमेंट घेत असली, श्रीमंत बापाची मुलगी असली, आईची मुलगी असली, तरी पतीपेक्षा तुझे अधिकार कमीच आहे. दुसरी आहे, सासू सासऱ्यांना अधिकार आहे, त्यांच्या विचारांनी तुला वागावं लागेल. हळूहळू हळूहळू निकला सूरज धीरे 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 ढलता ढल जाएगा. धीरे धीरे त्यांनाही सांग, बाबा काही गोष्टी माझ्या आहेत का, आई तू आंघोळ करून घे, पूजा कर, चहा घे आणि शांत बसा, आमचं आम्ही पाहू. असं हळूहळू तू कॅचअप कर ना. हां, आपल्या पतीलाही सांगावं, अहो तुम्ही काही गोष्टी बदलावा, थोडं माझं ऐका, आपल्याला असं नाही असं स्वरूप आजमावायचं आहे, असं छंदाने घे ना. तुझं जर वय जर आज 25-26 वयामध्ये तुझं जर बीपी एवढा वाढतो, बोलता बोलता तू हाय पॉवरलाइज होऊन जाते, आपल्या वडिलांवर काय परिणाम झाला, आपल्या आईवर काय परिणाम झाला, त्यांची श्रीमंती असून जर ते आनंदी नाही, उत्साही नाही, तुझे सासू सासरे सुद्धा नाही, पती नाही, सगळ्या नातेवाईकांमध्ये तुझा सगळा बोबाटा होतोय, मग मी काय करू? अरे तरी तुझा एवढा मोठा आवाज वाढला, मी काय करू इतका मोठा आवाज? ताई तू पहिली शांत हो आणि मला संसार करायचा आहे, आहे त्या परिस्थितीशी मला निगडीत व्हायचं आहे. धीरे धीरे बदल मी स्वतः करणार आणि बदल करीत असताना मला त्यांचे काही विचार मान्य करून घ्यावे लागतील. ह्या गोष्टीशी, या समतुल्य अवस्थेला ज्यावेळी तुझी मनदेवता प्राप्त होईल त्याचवेळी तुझा संसार होईल, अन्यथा होऊ शकत नाही. तू जरी म्हणली मी अलिप्त होईल तर तुला दुसरं घर चांगलं सुसज्ज मिळेलच असं नाही. पुनर्विवाह करताना वयामानानुसार मुलगा मिळत नाही. त्याच्या डोक्यामध्ये पहिला हा विचार येतो की हिची जाहीर फारकती झालेली आहे, तुला द्वितीय स्थान देण्यात येईल. त्याच्या पाठीमागे जर एखादं लेकरू असलं तर तुला ते सांभाळावं लागेल. मग तू म्हणशील आगीतून निघाले फुफुट्यात पडले, फुफुट्यातून निघाले आगीत गेले. मग त्यापेक्षा एकच निर्णय घे की जे आहे ते चांगलंच आहे. ग्रहदशा बदलत राहते, थोडं रममान होईल, त्यांच्याशी मिळतं जुळतं होईल. आणि मी स्वतःहून कशी जाऊ? अगं तू स्वतःहून कशी जाऊ? तू त्या घराची सून आहे, तुझ्या पतीशी फोनवर बोलू शकते. तुम्हाला मम्मी पप्पाने तुम्हाला बोलवलेलं आहे, त्यांना बोलून घे, त्यांच्याशी मिळतं जुळते गप्पा मार, 2 दिवस मुक्कामी ठेव आईवडिलांकडं, थोडं एखाद्या तीर्थाला जाऊन या, जुने विचार तिथे शिवार्पण कृष्णार्पण करा. आई वडिलांच्या काही थोड्या कळत नकळत चुका असतील तर आपल्या पतीला सांगताना सौम्य आवाजात समजून सांग. तुझ्या काही चुका असतील तर तू मान्य कर आणि संसार कर. आणि जर हे स्वरूप तू आजमावणार नसेल तर तुझ्याच पायावर तू दगड पाडून घेशील, आई वडिलांवर परिणाम करून देशील, त्या घरावर परिणाम होईल, तुझ्यावर होईल आणि तुला दुसरं स्थळ चांगलं मिळणार नाही. तू कितीही प्रयत्न केले तरी तुझ्या मनासारखं होणार नाही, तुझ्या मनासारखं होणार नाही. तुला बदल करावा लागेल, त्यांच्या विचारांनी थोडंफार चालावंच लागेल. हळूहळू बदल होईल. जा आणि सुखाने राहा, दिल्या घरी सुखी राहा, दिल्या घरी सुखी राहा.